महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेचे संस्थापक श्री प्रभुदास अण्णा भोईर यांचा अभिष्टचिंतन सोहळा 20 जून रोजी कळंबोली येथे मोठ्या उत्सवात आणि सामाजिक उपक्रमांनी संपन्न झालाय। या निमित्ताने दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। विशेषतः पत्रकारांना 12 लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचे वाटप करण्यात आले, जे त्यांच्यावरील सामाजिक जबाबदारीची जाणीव व्यक्त करणारे पाऊल ठरले। तसेच या कार्यक्रमात तब्बल 500 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। यामुळे स्थानिक राजकीय समीकरणात महत्त्वाचा बदल घडण्याची शक्यता आहे। कार्यक्रमास आमदार श्री प्रशांत ठाकूर, कोकण माढ्याचे माजी नेते बाळासाहेब पाटील, भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक रवींद्र भगत, सामाजिक कार्यकर्त्या सरस्वती काथारा यांच्यासह अनेक मान्यवर, समर्थक, कार्यकर्ते आणि मित्र परिवार उपस्थित होता। या सोहळ्याच्या निमित्ताने प्रभुदास अण्णा भोईर यांनी आपल्या कार्यातून समाजासाठी असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि संघटनात्मक क्षमतेचा गौरव या दिवशी सर्व उपस्थितांच्या मनात ठसलाय। नाही, माझी तर नगरसेवक आणि कुठल्या तिकिटाची माझी बिलकुल अपेक्षा नाही। माझा जो मिलकत आहे तो माझा समोर आहे। मला बाकी कसली अपेक्षा नाही। मान सन्मान आणि आपला ती पाहिजे ती पक्षाकडून भेटलेली आहे। आता फक्त काम करायचा आणि लोकांसाठी झटायचा, हीच आमची मेहनत। तर 500 लोकांचा पक्षप्रवेश झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काय साहेबांना टाईम कमी होता, म्हणजे तरी साहेब आमच्याकडे थांबले भरपूर, पण एवढे लोकांचा पक्षप्रवेश मग जी नेमकी नावं आहेत ती घेतली आणि झाला पक्षप्रवेश, चांगला झाला। पत्रकार म्हणजे प्रत्येक माझा जीवनाचा घटक आहे आणि पत्रकार का हा साधारण माणूस नाही आहे। समाजाला दाखवणार, मलासुद्धा दाखवणार तुम्हीच आहेत, बाकी कोणी येत नाही दाखवायला। पत्रकारांचा जर आपण मान सन्मान केला तर 100% आम्हाला बी तो तुमच्याकडनं मान सन्मान मिळेल। सर काय आमचे ते आई वडिलांपासून आम्ही शिकलेलो आहे आणि ते काय रक्तात आहे आमच्या। लोकांची सेवा करायची, काम करायचं ते होत राहील आणि ते करीत राहील। आज प्रभू अण्णांचा वाढदिवस जसा साजरा होतोय त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि प्रभू अण्णांची एक इच्छा होती की मला जितकी समाजाची सेवा करता येईल ती सेवा करण्याचा मी प्रयत्न करेन, पण ती सेवा करत असताना माझ्या बरोबर आजवर माझं गाव राहिलं आहे, या पुढे सुद्धा माझा गाव, माझा परिवार माझ्या सोबत राहायला पाहिजे। आणि म्हणून त्यांनी आग्रह केला आणि म्हणून आज ज्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय ते सुरेश शेठ भोईर, त्याचबरोबर देवीदास भोईर, गोपीनाथ भोईर, नामदेव भोईर, प्रकाश कुलवेकर, सर्व त्यांचे सहकारी, सर्व ज्यांचा आता प्रवेश झाला, आणखी होणार आहे, ज्यांचा प्रवेश करण्यासाठी म्हणून मंचावरचे आमचे सर्व सन्माननीय सहकारी उपस्थित आहेत, असे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मी नावं घेतली नाही कारण स्वागताला 15-1 मिनिटं गेली आणि पुन्हा त्या नावं घेताना आणखी वेळ जाईल। माझ्या नंतर मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे, पण मी सर्व आपल्या सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। आज या ठिकाणी प्रभू अण्णांनी ज्या पद्धतीनं विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला वाढदिवस साजरा केला, अगदी काही दिवसापूर्वी रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवस आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतोय की 74 वर्ष पूर्ण झाली, 75 वर्ष पुढच्या वर्षी पूर्ण होईल। तर या कालावधीमध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम आपण हाती घेतोय। प्रभू अण्णांनी आग्रह धरला की या वाढदिवसाच्या निमित्तानं मला 1000 हेल्मेटचं वितरण करायचं आहे आणि तेही कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेले आहेत। मी प्रभू अण्णांचं त्याबद्दल देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। हा जो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राइब करून बेल आयकॉन